अहिल्यानगरमधून बिलॉंग करतोय. पुण्यामध्ये 30 वर्ष झाली, त्याच्यामुळे पुणेकर झालं. आणि पुण्यात आलेला माणूस पुण्यातून परत जायचं नाव घेतो. खरं आहे ना, इथंच रमून जातोय, कारण इथं सगळं वातावरण चांगलं, सगळ्या गोष्टी पुणे तिथे काय होते बरोबर. पण मित्रांनो, पुण्यामध्ये फिरायला नको आलो, मग करिअर करायचं वगैरे हे सगळं सगळं काही डोक्यात नव्हतं. गावाकडे होतो, गावाकडे अतिशय परिस्थिती बिकट होती आणि ती परिस्थिती बदलायची म्हणण्यापेक्षा सुरुवातीला तर डोक्यामध्ये हे होतं की बाबा पोटा पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून पुण्यामध्ये आलो. आल्यानंतर मला रिअलिटी कळाली. आता पुणे चॉईस करायचं कारण हे होतं, आमच्या गावातले, आमच्या मळ्यातले बरेचसे मुलं किंवा बरेचसे फॅमिली ना पुण्यामध्ये जॉबला. आणि मी बघायचो दिवाळीला, यात्रेला वगैरे ते कधी कधी गावाला यायचे. येताना एवढे टाकाटक यायचे ना, पाया शूज वगैरे असायचे त्यांच्या, चांगले चांगले कपडे, सेट बीट मारलेला, कॉवर बिवर वेल. मी फार इम्प्रेस व्हायचो. मला पहिल्यापासून आवडायचं असं चांगलं राहणं वगैरे येते. मी म्हणतो यार पुण्यात नाही मजा दिसली राहू, हे लोक काय काय. आणि जेव्हा मी पुण्यात आलो, माझ्याकडे यायला पैसेच नव्हते. 100 रुपये उसने घेतले याच्याकडून. 50 रुपये खर्च झाले, 50 रुपये माझ्या खिशात होते. तिथं स्वारगेटला उतरलो मी. माझ्या हातामध्ये कॅरी बॅग होती. कॅरी बॅग मध्ये एक बनियन, अंडरवेअर आणि एक लुंगी, त्याच याच्यावर काहीच नव्हतं आपल्याकडे. अंगावर एक ड्रेस होता, पायामध्ये लागायची स्लीपर होती. आणि ती स्लीपर सुद्धा आहे ना, तिच्या टाचा माझ्या खाली टाकायची अशी स्लीपर होती. आणि वापरले कुणी आहे का कुणी माझ्या काय तिथं लोक, म्हणजे फक्त नावाला चप्पल असायची, फक्त पुढं अडकवलेलं, पण मला टाकत द्यायच्या बरोबर. अशी चप्पल घालून मी पुण्यामध्ये आलो. आल्यानंतर एक गावातले मारवाडी होते दगडूशेठ गणपतीच्या बाजूला, तिकडे त्यांचं इलेक्ट्रिकलचं शॉप होतं. मग तिथं गेलो. आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू म्हणावा लागला. गेलो तिकडे, मग जॉब विचारला, जॉबला लागलो. पहिला पगार मिळाला 1000 रुपये. आता 1000 रुपये पगारामध्ये कामाला सुरुवात केली. स्वप्न तर बघितली भरपूर, पण मला नंतर लक्षात आलं, मी त्याचा अभ्यास केला ना, मला नंतर कळालं साला हे जे गावाला यायचे ज्यांच्यावर मी इम्प्रेस व्हायचा ना, हे साला एकाचं बूट घालतंय, एकाची काहीतरी गॉगल घालतंय, कुणाची तरी गाडी उचली घेऊन येते गावाला, यांचे लय हालत करा. हे एमआयडीसी कुठेतरी जॉब करतंय, 10-12 पगार याला, हे फक्त बाहेर निघताना मी अशी लोक बघितली, त्यांच्याकडं एकच ड्रेस असतो, 24 तास कंपनीचा ड्रेस. कंपनी ड्रेस देते ना, मग ते म्हणतात कशाला पाहिजे ड्रेस, मग फक्त गावाला जायला, कुणाच्या बर्थडेला जायला त्याला एकच ड्रेस घ्यायचा. असे पण लोक बघितले. घाबरलो मी, घाबरून गेलो. मी म्हणलं अरे हे मला पाहिजे होतं का. मी त्या दिवशी शपथ घेतली की नाही यार, आयुष्यात हे जीवन नाही करायचं, मला वेगळं काहीतरी करायचं. आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं मित्रांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं. माझे जे कलिग होते, म्हणजे माझे जे क्लासमेट होते, त्यांच्यापेक्षा मला वेगळं काहीतरी करायचंय. आणि माझी जी भावकी आहे ना, ज्यांनी आम्हाला फार नावं ठेवली, त्यांच्यापेक्षा मला वेगळं करायचं. आता वेगळं करायचं तर काय करायचं, पण स्वप्न बघायला लागलो. पण संधी मात्र कुठंच नव्हती. मग या संधीच्या शोधामध्ये असताना मी इलेक्ट्रिकलच्या शॉपमधून हॉटेल इंडस्ट्रीला गेलो. शिवाजीनगरला प्रायव्हेट हॉटेल माहित असेल कदाचित कोणाला, 5 स्टार हॉटेल आहे, तिथं मी वेटरचा जॉबला लागलो. म्हटलं इथं जॉब करू, इथून एक्सपिरियन्स घेऊन दुबईला वगैरे जाऊन, तिकडे जाऊन 2-3 वर्ष जॉब करू, पैसे कमवून येऊन इकडे परत बिझनेस करू. ते काय जमलंच नाही. एक कोर्स पण केला आणि मला त्या इंडस्ट्रीमधून बाहेर निघायला 17 वर्ष लागली. मग त्या मधल्या पिरियडमध्ये सुद्धा मी प्लेसमेंटचं ऑफिस टाकलं. प्लेसमेंटचं ऑफिस करून बघितलं, त्याच्यामध्ये फेल्युअर मिळालं. त्याच्यानंतर मी एक हॉटेल चालवायला घेतलं, तिथं पार्टनरने मला फसवलं. आणि माझ्या आयुष्यामध्ये असा एक क्षण आला होता की मला पगार होता 2250. मी एक पोल्ट्री टाकली मित्रांकडून कर्ज पाणी घेऊन, आणि पोल्ट्री 2 बॅच नंतर बंद झाली आणि कर्ज झालं माझ्यावर 1.5-2 लाख. आणि मला पगार होता 2250. अशा कंडिशन मध्ये काय अवस्था असेल, पुढं फ्युचर काय दिसत नाहीये. आणि माझा पगार वाढून शेवटी पगार किती झाला माहितीये, 12,000 रुपये. अशा कंडिशन मध्ये मी जगत होतो. आणि असं असताना मला एक संधी मिळाली. ती संधी म्हणजे डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग मला बघायला भेटलं. आता डायरेक्ट सेलिंग बघायला भेटलं, पण ज्यावेळेस मी तुमच्यासारखा हॉलमध्ये बसलो होतो ना, हात बांधून बसलो होतो, का माहितीये, कारण मला डोक्यात येत होतं, खिशात पैसे नव्हते, पण इगो भरपूर इगो असायचा मला. मला एकच कळायचं, मला जर तुम्ही सांगायला लागलं ना, तू असं कर, तसं कर, हे कर, ते कर, मी त्याला म्हणलं बरं मला सगळं माहिती.
तुम्हाला काय काय माहित होतं? मला माहित होतं रूम मालक भाडं मागायला आलं त्याला कसं उल्लू मानू, बरोबर आहे. शाळेची फी कशी नंतर कशी भरायची ह्याच्यामध्ये मी मास्टर झालो. 1115 रुपयाचा माझा स्प्लेंडरचा हप्ता 2 वेळेस थकला, त्यावेळेस त्या रिकव्हरी वाल्याला कसं येणं बनवायचं हे मी शिकलेलो. हे मला फक्त येत होतं, बाकी मला काही येत नव्हतं. पण तरी सुद्धा ऍटिट्यूड काय होता माझा, मेरे को सब कुछ आता है. आता मला हसायला येतं, मला असं वाटतं चला मेरे को सब कुछ आता था लेकिन पैसा नाही आता, बरोबर आहे ना. मग मी ऍटिट्यूड घेऊन बसलो होतो. मी म्हणजे असं लोकांना काहीतरी सांगून बोलबच्चे टाकून असं लोक जोडाजोडी करून पैसे मिळत असतात म्हणून मी असा बसलो होतो. पण ज्या वेळेस आता जसं बघितलं की एक मुलगी त्या मॅडम आल्या होते, तिथून सांगितलं मी 50,000 रुपये कमवले, सरांनी सांगितलं पैसे कमवले. इथं बरेच लोक सांगतायत, सर सांगतायत मी सिक्युरिटीमध्ये जॉब केला, आज 4-5 लाख रुपये कमवले, सरांनी एवढे 50 लाख रुपये कमवले. इगो माझा काय झाला, आपोआप गायब झाला. आणि मी म्हटलं आपण पोल्ट्री केली, आपण हॉटेल केलं, सगळीकडे पैसे घालवले, तिथं तर पैसे न घालवता करून बघायला काय हरकत आहे. आणि जर हे करत असतील तर मी कुठलं मेलेलं आईचं दूध पिलो, मी पण करू शकतो. आणि आणखी एक जाणीव मला जी जाणीव मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायला आवडेल. मी बिझनेसमध्ये येण्याचं सगळ्यात मोठं कारण नाही तळपडलो. आणि एवढा तळपडलो ना, एवढं दुःख जवळून बघितलं, एवढा त्रास सहन केलाय ना, आज विचार केल्यानंतर सुद्धा डोळ्यात पाणी आहे. तुमच्याकडे सगळ्यांकडे वेळ, 10 मिनिटं बोलू. बघा काम करायचा बिझनेस मी तुम्हाला सांग कसा करायचा हे मी सगळ्यांनी सांगितलं. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस हे सगळं ठीक आहे, बरोबर आहे की नाही. आता जर आपल्याला सांगितलं त्या खिडक्यांमधून खाली उड्या टाका, कोण टाका कोणी, पण बायचान्स इथं जर आग लागली तर का बरं, आणि पाय मोडला तर मग म्हणजे आयुष्यामध्ये काय मिळणार आहे किंवा काय मिळवायचं हे जेव्हा माणसाला कळतं ना, त्यावेळेस त्याला कुठल्या ट्रेनिंगची पण गरज नाही. कुठे ट्रेनिंग घेतलं आपण, कुठल्या युट्यूबला असं चॅनल आहे तिथं असा एखादा व्हिडिओ आहे की आग लागल्यावर खिडकीतून उडी कशी टाकावी, असं आहे का कुठं? कसं काय टाकतो आपण? आता मला पळत पळत घरी जाणार का तुम्ही लोक, पण बाहेर निघाले समोरून बघितलं बिबटे येतो, काय करतात? आम्हाला विचारतात का सर बाय बाय चाललो वगैरे, सर गेले खाड्यात धाव द्यावा आले तिकडे मरू द्या, चला गेलो. राईट ऑर रॉंग? म्हणजे आयुष्यात माणसाच्या माहिती येत पाहिजे. पण आजकाल एक गंमत झाली आहे, सोशल मीडिया भ्रमात टाकलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहेत पण प्रॉब्लेम दिसतच नाहीये. माणूस एंटरटेनमेंटच्या मागे लागलाय. त्याला प्रॉब्लेम आहे राशन भरायला, त्याला प्रॉब्लेम आहे मुलाची शाळेची फी भरायची त्याला, पण आता टेन्शन आलं म्हणून तो काय बघतोय, महाराष्ट्राचे हास्य जातात का? त्याला वाटतं तेवढंच माझं मन काय होते, त्याने पैसे येणार आहे, शाळेची फी माफ होणार आहे, घराचं भाडं माफ होणार आहे. हे सगळं जर त्रास जर आपल्याला संपवायचं असेल तर काय करावं? पैसा कमवावा लागेल, बरोबर आहे. एक विद्यार्थी 10वीच्या वर्गात आहे आणि गणितात त्याला कमी मार्क पडले, बरोबर आहे. बाकीच्या विषयात एकदम पारंगत आहे, तो गणितात मार्क कमी पडतायत. तर अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास कशाचा केला पाहिजे? पण पोरं काय करतात, पोरं आवडीच्या विषयाचा अभ्यास करतात. मला मराठी लय आवडतं मग मराठीच वाचत बसतो आणि गणितात नापास होतो. खरं का खोटं? मला सांगा, आपण इथं सगळे मॅच्युअर लोक आहे, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? अभ्यास कशाचा केला पाहिजे. पण तरी सुद्धा इथून बाहेर पडताना काही लोक म्हणतील असंच असतं ते बोलवते टाकतात, काय नसतं ते, आपल्याला सगळं माहिती. एवढे पैसे कुठे मिळत असतात तो असे असं म्हणतात. टाळाटाळी करून काहीच होणार नाहीये, बरोबर आहे. मला एकच कळालं होतं, ज्यावेळेस मी संधी बघितली ना, मला आतून ऊर्जा तयार झाली. मी म्हटलं मला जे हवं होतं ते इथं मिळणार, 100% मिळणार. मग मला काय हवं? माझ्या लहानपणी आहे ना, जेव्हापासून मला कळतं की सापराच्या घरात राहील, माझा जन्म सापराच्या घरात झाला. मला आजही आठवतं, पाऊस जर पडला तर आमच्या घरामध्ये ना त्या भिंतीवरून सगळं असं वॉटरफॉल सारखं पाणी यायचं. फुल सगळ्या भिंतीवरून पाणी यायचं. दारामध्ये आमच्या खड्डा असायचा उमऱ्यामध्ये, तो खड्डा फुल भरायचा.
बाकीचं इकडून तिकडून सफरातून ते लाल पाणी ब्लॅक टी कसा असतो तसं ब्लॅक टी गळायचा पूर्ण घरामध्ये. मग आम्ही कुठं पातेलं लाव, कुठं कळशी लाव, कुठं काय लाव, तांब्यात ठेव, असं करून जेवढं घर कोरडं ठेवता येईल तेवढा प्रयत्न करत होतो. पण तरी सुद्धा रात्री झोपायला जागा राहत. मग कुठंतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये बदलांचा ढिगारा टाकला जायचा, जे सामान वाचवायचे कोरडे ठेवायचं ते ठेवलं जायचं आणि आम्ही 4 भावंड त्याच्यावर कसं जमत तसं आम्ही त्याच्यावर झोपायचो. आई मात्र रात्रभर तिकडचं टाकलेली पाणी काढायचं, रात्रभर जागायची बिचारीला, कधी तिच्या डोळ्याला डोळा. जेवढा चिखल वाट्यावर असायचा ना तेवढा चिखल माझ्या घरामध्ये असायचा. हे दुःख कोणाला सांगायचं. आम्ही 4 भावंड, सगळ्यात मोठा भाऊ होता तो ड्रिंक करायचा, घरी यायचा दारू पिऊन, कधी कधी स्वयंपाक चाललेला असताना चुलीमध्ये पाणी होतायचं. रोज संध्याकाळी मला टेन्शन घ्यायचं, यार आज कुणाचं तरी भांडणं होणार. रोज घरात भांडणं असायचं, रोज. मी 2, 3, 4 वेळा आमच्या शेतात विहीर आहे ना, त्या विहिरीच्या काठावर जाऊन आत्महत्याचा विचार करा. अरे म्हणलं रोजच जगणं काय, कशाला चालायचं, मरू दे, जाऊ दे, मरून जाऊ आपण. पण कुठं तरी असं वाटायचं यार काय होणार आहे, संपणार आहे सगळं याच्यामुळं. आणि म्हणून मी परत आलो. माझ्या आईच्या अंगावर मी कधीच नवीन लुगडं नाही बघितलं. कमीत कमी 2 कलरचं लुगडं असायचं, एक पिवळा कलर, एक हिरवा कलर, एक लाल कलर, असं काहीतरी ना. तुमच्याकडे होतं का, बघितलं असेल ना, गडपा काहीतरी म्हणायचे त्याला, मध्ये टीप मारून ती मार. कधीच नाही बघितलं. आईच्या कानामध्ये ना बारीक कुडकं काय म्हणतात, असे तेवढे 2 कुडकं होते गळ्यामध्ये, याच्यावरती मी कधी सोनं तिच्या गळ्यात बघितलं. एक चमचाभर चहाची पावडर मी उसने आणायला गेलेलो शेजारी, आणि ती सुद्धा कधी कधी आमच्या चुलती दिली नाही. तुम्ही कधी डोक्यावर दळण आणलं का, दळण गोणीमध्ये दळण, ते दळण डोक्याला तापायचं, असं भाजायचं, पण ढेकळातून जायचं आणि 3-4 किलोमीटर ते दळण डोक्यावर घेऊन येतो, पायात चप्पल नसायचं. जर आमच्या शेजारी नातेवाईकाचं आमच्या जवळचं कुणाचं लग्न असलं ना, तर त्या लग्नातून वराडातून आम्हाला उतरून दिलं जायचं. ते म्हणायचे तुमचे वडील दारू पितात, तुझा भाऊ दारू पितो, जावा तो किटकिट होती, तुम्ही नका येऊ. दिवाळीला करवटी असतात ना गावाला, आमच्या सख्या चुलत बहिणी, आम्हाला बहीण नव्हती, चुलत बहिणी ना अशा शेजारी आमच्या चुलत्यांच्या घरी जायचं, पण आमच्याकडे कधी येत नव्हत्या, कारण त्यांना माहित होतं आपल्याला फ्रॉक सुद्धा मिळणार. एवढी वाईट अवस्था होती. माझी आई आजारी पडल्यानंतर तिला पोटामध्ये काहीतरी त्रास होत होता. हॉस्पिटलला आम्ही तिला खर्च नाही होतो. शेत बघितलं, शेतामध्ये काही पिकत नाही. अतिशय वाईट परिस्थिती. माझं शिक्षण कसं बसं पूर्ण झालं. मी 8वीला असताना माझी आई वारली. घरामध्ये कोणीच लेडीज नाही, वडील एकटे. मला आजही आठवतं की जेव्हा 11वी 12वी कॉलेज करत होतो तालुक्याच्या ठिकाणी, सकाळी 7:30ला 15 किलोमीटर वरून माझा डबा माझ्या हातात असायचा, 3 टायमाचा डबा. पण माझ्या वडिलांकडे कुठलाही इन्कमचा सोर्स नव्हता. कुठून आणत होते, काय आणत होते मला काहीच माहित नाहीये. पण माझा एकही दिवस असं नाही गेला की माझा डबा आला नाही. मला सांगा, अशा आईवडिलांसाठी आपण काही देणं लागतो का नाही, काय केला पाहिजे. मी जेव्हा इथं आलो ना, बिझनेस स्टार्ट करताना मला ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या. आणि मी म्हणलं देवानी आपल्याला जेव्हा गरिबी दिली, एवढा मोठा प्रॉब्लेम दिलाय ना, तर एवढी मोठी संधी पण दिली, तू 100% करू शकतो, सगळं रिकव्हर करू शकतो. आणि मी कामाला सुरुवात केली. मॅडम मगाशी म्हटलं ना, ऑब्जेक्शन आले, रिजेक्शन आले, मार्केटमध्ये लॉ ऑफ ॲव्हरेज असतो. मला सांगा, सगळे लोक डॉक्टर आहेत का, सगळेच इंजिनियर आहेत का, सगळे शिक्षक आहेत का? सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे लोक त्या प्रमाणात असतात, बरोबर आहे. मलाही काही लोक नाही म्हटली, पण मला जेव्हा लोक नाही म्हणायचे ना, मी त्या घरातून जेव्हा बाहेर पडायचो ना, मला फक्त माझ्या आई डोळ्यासमोर दिसायची, पितळीच्या ताटीत पाणी काढ. मी म्हणलं नाही, चला हरणार नाही. मला माझ्या मुलांना हे जीवन द्यायचं नाही, आणि सगळ्यात महत्वाचं मला हे जीवन जगायचं नाही. मला काहीतरी करायचं. ते हरलो नाही. खूप जवळच्या लोकांनी पण त्रास दिला, अजिबात हरलो नाही. तुमचा एवढा जर व्हाईस स्ट्रॉंग असेल ना, तुम्हाला जर करायचं असेल ना, तर 100% तुम्ही इथं सक्सेस होता. माझा हा राग आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, एकच सांगेल, एवढा जर तुमचा स्ट्रॉंग व्हायला असेल ना, आधी तर जर बघितलं तर मॅक्सिमम लोकांचे आई वडील असतील, काही लोकांचे नसतील, जसे माझे नाहीये.
मला आज दुःख आहे फार मोठं. आज मी एवढे पैसे कमवल्यानंतर माझे आई आणि वडील दोघं पण नाहीयेत. मला फार आठवण येते. मला फार वेळा वाटतं की आई वडिलांसाठी काहीतरी करायचं होतं. मला असं वाटतं चला 16 लाखाची कार घेतली ना, माझा बाप जर बाजूला बसला असता तर बाबांनी पाठीवर हात टाकला असता, म्हणला असता चला पोरगा नाही वाप तयार केलाय. पण आज नाही येते. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना, यंग पोरांना, तुम्हाला सगळ्यांना, आई वडील मरायच्या अगोदर वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. देव आपण बघितले का? आई वडील बघितले ना? विचार करा बरं, आईने 9 महिने आपल्याला पोटामध्ये वागवले, राईट ऑर रॉंग? आणि याची जर जाणीव करून घ्यायची असेल ना तर 1 किलोचा दगड आहे ना, उद्या सकाळपासून दुपारपर्यंत बांधून खावा पाठीला आणि फक्त फिरून दाखवा, मग कळलं आईची किंमत काय. बरोबर आहे ना? आज आपण विसरलो, आपण इथं शहरात आलो, आई वडील बिचारे गावाला आहे. मला एवढा राग येतो ना कधी कधी, सर एखाद्याला विचारलं ना आणि बिझनेस करतो काय म्हणतो माहितीये, मला गरज नाही, मी खाऊन पिऊन मजा येते, मला असं वाटतं 2 कानं खाली मारलं पाहिजे. चला आई वडील 50, 60, 70 वर्ष वय झाले, ते पहाटे उठून शेत काढतात, आजही शेतामध्ये काम करतात. तू इथं सकाळी इथं उठतो, डबा घेऊन कामाला जातो, तुला फक्त राशन भरण्यापुरता पगार येतोय, तू घराचं भाडं भरतो आणि तू म्हणतो मी खाऊन पिऊन मजा येते. आई वडील आपली जबाबदारी नाही का? कोणाची जबाबदारी? विचार करा, ज्याचे आई वडील 50, 60 वर्षाचे आज काम करतात, आपल्यावर जर 60व्या वर्षी जर काम करायची वेळ आली तर काय वाटलं? विचार करा ना. एक माणूस भेटला माझा मित्र, मला काय म्हणतो माहितीये, मी माझ्या वडिलांना गावाकडून आता इकडे बोलवणार आहे. म्हणलं काय रे? नाही म्हणला काही नाही, तिथं ना त्या मॅगझिनचं चौक आहे ना, तिथं एक चहाची टपरी टाकून देणार आहे मला. मी म्हणलं लाज वाटली पाहिजे तुला, हराम करा. बापाने तुला ह्याच्यासाठी पैदा केला का तू त्याला चहाची टपरी टाकून दे? अरे म्हातारपणी आई बापाची काय इच्छा आहे? तुम्ही बघा ना, कित्येक म्हातारी लोक आज सिक्युरिटी मध्ये जॉब करताना दिसतात. बसा जरा 10 मिनिटं त्यांच्या सोबत आणि त्यांना विचारा का हो बाबा का काम करता. विचारा तरी सुद्धा मुलाच्या नावाने वाईट बोलत नाही. तो म्हणतात काही नाही बाळा, मला आहे ना करमत नाही, मला वेळ जात नाही म्हणून इथे. सांगा बरं हे खरं आहे का? म्हाताऱ्या माणसाला कशाची गरज आहे? आरामाची गरज आहे का नाही? पण बिचारा काय करतोय आज, आणि मुलं अजूनही बापाचे इन्कम खातात. किती वाईट गोष्ट आहे. ह्याच्यासाठी करायचा असतो बिझनेस. कसा करायचा माहिती नाही ठेवत. आज मुलं बघा, आपल्या मुलांच्या आपल्याकडून अपेक्षा काय आहेत बघा. इथं ज्यांना मुलं आहेत ना त्यांना मी माझा एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, आज ज्यांची मुलं आहे ना 12, 15, 20 वर्षाची मुलं असतील ना, त्यांनी विचार करा, तुम्हाला मुलांसारखे ऍडजस्ट करावं लागते का मुलं तुम्हाला ऍडजस्ट करतात? काय उत्तर आहे? आई बाप मुलांना बोलत नाही जास्त, त्यांच्या मूड प्रमाणे घेतात, जाऊ द्या म्हणतात, स्वतः कॉम्प्रोमाइज करतायत. खरं का खोटं? का बरं? कारण मुलं बघतायत माझे आई वडील तेवढं कमवत नाही. आपण जर कमावलं ना, आपण जर तेवढं कमावलं ना तर आपण मुलांना धाकात ठेवू शकतो. पण आज मुलांना धाकात पण ठेवू शकत नाही. त्याचे आहेत ना मुलं, त्यांना कळत असेल मी काय बोलतोय. आणि मुलांना जर संस्कार नाही लागले ना तर येणारी पिढी अतिशय डेंजर आहे बरं का. मी कित्येक लोकांचे डायलॉग ऐकले मुलांचे, आई वडिलांना डायरेक्ट बोलतात ते तुम्ही काय केलं आमच्यासाठी. याच्या पुढचंही एक वाक्य बोलतात, आता इथं पब्लिक मध्ये बोलणार नाही मी. तुम्ही पण ऐकलं असेल, ऐकलं नाही? सांगा बरं, आपली कर्तव्य आपण विसरलो नाही केलं पाहिजे मला असं वाटतं. आणि काय संधी हो मार्केटमध्ये, काय संधी दुसरी सांगा बरं. मी एक वेटरचा जॉब करणारा माणूस, मी या बिझनेस मध्ये आलो, शिक्षण घेतलं इथलं, थोडं सिस्टमला फॉलो केलं, 6 लाखाची कार घेतली, त्याच्यानंतर 3 वर्षात 16 लाखाची कार घेतली, स्वतःचा फ्लॅट घेतला, 4 फॉरेन ट्रिप केल्या. माझ्या वापट ठेवलं असतं का दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये? हॉटेलमध्ये मी मेलो असतो तरी हे मला मिळालं असतं का? सांगा बरं. माझा इगो काय कामाचा आहे? खाली मला भेटा, माझी पर्स दाखवतो तुम्हाला. त्या पर्स मध्ये मी ना त्यावेळेस एका कागदावर इगो आणि त्याची घडी घालून मी पाकिटात ठेवलंय. त्याला म्हणलं साला तू जर बाहेर निघाला तर मी भिकारी 1 नंबरचा, तुला मी बाहेर काढत नाही. आणि त्याला आत ठेवून दिला मी इगोला. इगो काढावं लागेल आपल्याला, लहान बनावं लागेल, लहान मुलगा बनावं लागेल, आपल्याला लहान मुलं बनावं लागतात. आता बघा या वयात येऊन आहे ना आपण कोणाचंच ऐकायला तयार नाहीये.
आपण नाही निवार झालो. ही मुलं सोडा, ही लहान बाळ हे ऐकतायत, पण आपण कुणाचं ऐकत नाही. सर राईट बोलतो मी. आता काय झालं माहितीये का, मीच मालक ना, मला कोण बोलणार आहे? कंपनीमध्ये शिव्या खाणारा मी, घरामध्ये मालक असतो. बायकोला थोडीच माहितीये सुपरवायझरनी काय शिव्या दिल्या. हा, मी भोगले नाही. माझी बायको मला म्हणत होती, कशाला तुम्ही बिझनेस करता, तुम्ही एकतर कामावर जाता, तुम्हाला काम असते, नका करू बिझनेस. तिला काय माहित, मी ज्यांना दारू पाजायचो तेच मला माझी बहीण काढत होती. माझी त्रास कुणाला होता, म्हणजे जॉब करतो ना त्याला त्रास माहिती. पण तो सारा घरी आला की पोरं त्याचा हातपाय दाबतात, बायको त्याला थोडस वर चढवते. कधी कधी सासरवाडीला जातो, त्याच्या एवढा त्याला मान मिळतो, सासरवाडीवाल्यांचा बिचाऱ्यांचा नाही इलाज असतो. घेऊन बसल्यात काय करायचं, गाडवाला गोपाळराव म्हणावं लागते. त्याला वाटतं मला सगळीकडे इज्जत आहे. असं काही नाहीये, बरोबर आहे ना? म्हणून मला असं वाटतं आपण आपला भाई क्लिअर करा. खरी गरज ओळखा. गरज आहे का नाहीये, कुणी आहे का असं ज्याला गरज नाही, ज्याला आईवडिलांची सेवा करायची नाही आणि ज्याला मुलांसाठी पण काय करायचं. आज किती शिक्षण घेतलेली लोक मी बघितलं, सर जसं शिक्षण घेतलं तसं जॉबच नाहीये. शिक्षण वेगळंच घेतलं, जॉब वेगळंच मिळालं काय ते. मला सांगा, आपल्या मुलांना कुठला जॉब मिळालो? आता ही मुलगी किती आहे बरं? तिला कुठला जॉब मिळाला बरं? आता आहे शिकलेला जॉब आहे का? तिला कुठला जॉब मिळणार 15 वर्षांनी? बरं, तिला कुठलं केम्ब्रिज विद्यालय शिकवताय तुम्ही? वेगळं काय शिकवताय? ते शिकवताय ना जे आता शिकले ते. मी 2010 साली एका ट्रेनरचं ट्रेनिंग ऐकलं होतं. किशोर सर ते काय म्हणले माहिती का, ते म्हणले तुम्ही हे खर्च करणार, फुल मोटिवेशन मध्ये सगळं करणार, कर्जबाजारी होणार, सगळं होणार, मुलाला तुम्ही डॉक्टर करणार किंवा इंजिनियर करणार, आणि जेव्हा मुलगा पास आउट होऊन बाहेर येणार ना, बाहेर बघणार ज्या जॉबसाठी शिकला तो जॉबच नाही. आज अशी परिस्थिती आहे का नाही? बरोबर. आता बघा ना तुम्ही, एक वेळेस आपल्याला असं वाटत होतं, कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं, म्हणजे असं एक मशीन येणार बरं का, चौकात मशीन असणार, एक कार्ड टाकायचं त्याच्यातून पैसे येणार. मी म्हणले का येणार काय, असं कुठं असतं का? आता भिकारी लोक बी एटीएम वापर. आपण म्हणायचो असं सिग्नल असणार, सिग्नलवर कॅमेरे असणार, तुम्ही गाडी पार्क केली की लगेच तुमच्या अकाउंट मधून पैसे मायनस होणार. होताय का नाही? होताय नाही. हे सगळं होणार आहे. मग हे सगळं व्हायच्या आधी आपण बदललं पाहिजे का नाही बदललं पाहिजे? काम नाही बदले सर्व काय होऊ द्या, आम्ही नाही बदलणार, चालणार आहे का? मोबाईल अपडेट होतोय, सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत. मी तर म्हणेल जर हा बिझनेस करायचा नसेल तर दुसरं काही करा, पण पैसे कमवा. काय काय तुमच्याकडे ऑप्शन आहे सांगा. तुमच्याकडे काय ऑप्शन असतं तर आम्ही येतो तुमच्या. काय काय ऑप्शन आहे? इथं भांडवल लागतंय का? मला सांगा, कंपनीचं गोडाऊन, माल कंपनीचा, अकाउंटंट कंपनी पगार देते, प्रोडक्टचं स्टोरेज, प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंगचं लोक कोण करते? आपण काय झालं? मालक. काय पाहिजे अजून? अजून काय पाहिजे? याच्यापेक्षा वाढणार धंदा काय मिळणार सांगा बरं. आज तुम्ही दुकानदारांना बघा, सरांनी उदाहरण दिलं ना मारण्याचं, सर किती वाजता करते लोक? बरोबर. आणि रात्री कितीला झोपतात? गावाकडून आई वडील आले ना, सोबत जेवायला वेळ नाही मिळत त्यांना. काय करायचं पैसे करून? काय करायचं अशा पैशांचं? काय करायचं? बरोबर आहे. कुणाच्या कुठे जाऊ शकत नाहीये ते लोक, त्यांना जेवायला वेळ नाहीये. कित्येक मारवाड्यांच्या दुकानात तुम्ही बघितलं असेल, वरती घर, बायको पोर वरती असतात माळ्यावर आणि हे खाली दुकान असते. असं जीवन जगायचंय का? असेच राहतात का? आपण फक्त जगातली सगळी दुःख भोगायला जन्माला आलो का? सुख पण भोगायचं ना. सर कसं वाटलं मी म्हणत बसलो? पहिल्यांदा बसले कसं वाटलं? ते सांगू शकत नाही, कारण कसं आहे, मी खरंच ह्याच्यात बसलोय का असं वाटत नव्हतं. मी जेव्हा पहिल्यांदा विमानात बसलो ना, आमच्या सोबत 200 लोक होते.
आणि सगळे मॅक्सिमम लोक सरळ पहिल्यांदा बसणारे, मी पण पहिल्यांदा बसणार. जसं मी मला टेकअप घेतो उडाला ना, सगळे काय ओरडले माहिती, गणपती बाप्पा. आणि जे लोक रेग्युलर प्रवासी होते ना ते असं बघत होते, तेच ना. मग विचार करा आणि किती मोठी संधी. मी पहिल्यांदा गोव्याला गेलो विमानातून. आपली इथे असतं इकडे सगळं फ्री. गोव्याला गेलो, गोव्यात उतरलो, सकाळी 6 वाजता भावाला फोन केला. म्हणलं भाऊ आपल्या भावकीमध्ये कोणी बसला का विमानात? तो म्हणला नाही राव आतापर्यंत तुम्ही ना, फक्त ते सरपंच बसला होता, तो वैष्णव देवीला गेला होता. मी म्हटलं आज मी पहिल्यांदा बसलो गोव्याला आलो. मी 4 दिवस तिकडून येऊच तर आमच्या गावात बघून झाली विमानात बसला. मला सांगायचा उद्देश काय, आज विमानात बसणारे आवड नाही राहिलं, पण किती लोक बसतात. बरोबर आहे. विमान कोणासाठी बनवलं? उलट हत्ती घोडे माणूस. आपण कधी बसायचं? मग इथं फ्री मध्ये बसायची संधी आहे ना, पण फ्री मध्ये मिळाल्यावर माणसाला किंमत नाहीये. बरोबर आहे ना. आज निर्णय घ्यायची वेळ आल्यावर काय म्हणणार, बघू. मी अशी लई लोक बघितली ते म्हणले बघू बघू बघू, त्यांनाच बघायला लोक हॉस्पिटलमध्ये गेले. मग आपल्याला अशी लोक बनायचंय का? बघा मला असं वाटतंय, मी एवढं पोटतिडकीने बोलण्याचं एकच कारण आहे, माझा जर एखादा शब्द जर तुम्हाला लागला असेल, वाईट वाटला असेल ना, तर मी किशोर सरांसाठी माफी मी काय मागतो. वाईट वाटू द्या, तुम्हाला माझी चीड येऊ द्या, आणि तुम्ही असं म्हटलं पाहिजे साला तू एवढा बोलतो ना, तुला मी हे सगळं कमवून दाखवतो, मी पण बोलून दाखवतो. आज मला स्वाभिमान, आज मला गर्व आहे की माझ्या मुलींना जर तुम्ही विचारलं ना तुम्हाला कोणासारखं बनायचं, तर ते छाती टोकून सांगतात आम्हाला आमच्या पप्पांसारखं बनायचं. आमच्या पोरं म्हणत नाहीत आम्हाला शाहरुख खान सलमान सारखं बनायचंय, आणि त्याची पोरं म्हणत असते ना पप्पा आम्हाला सलमान सारखं बनायचंय, साला त्यांनी आजच जीव दिला पाहिजे. पोरगा म्हणत नाही तुझ्यासारखं बनायचं म्हणजे तू चुकीचं काम करतोय. राईट ऑर रॉंग? किमान आपल्या मुलांसमोर आपण रोल मॉडेल पाहिजे का नाही पाहिजे? करायची सुरुवात. जास्त बोलणार नाही, ऑलरेडी बोललोय, पण माझी एकच इच्छा आहे, त्याच्यात तुम्हाला कोणाला दुखवायचं नाहीये. मला एकच इच्छा आहे, आतून कुठून तरी जाणीव होऊ द्या तुम्हाला. आठवा तुमचं लहानपण, आठवा लहानपणी तुम्हाला कोणतरी बोललं होतं काय नाही ह्याला काय करू शकत, ह्याच्या तरी काय होणार नाही, कारण आम्हाला बोलायचे, आम्हाला बोलायचे भिकारी होती, याच्याने काय होतंय, हे नाही काय करू शकत, हे नाही सुधरू शकत, असे लोक बोलायचे. चालेल ते कुत्रे लोक आहेत ना. आता मी गावाला गेलो ना, ते मला विचारायचे तुला पगार किती, तुझं भागतं का, ते आता गाडीच्या जवळ मी येतात. माझा त्यांनी एक दिवस त्याच्या नातेवाईकासोबत माझी इज्जत काढली होती, मला घरी बोलून माझी इज्जत काढली होती. मला किती पगार तुला, म्हणजे एवढं. कशाला रे, तुमच्या घरी बाईक वेळ आली, तुम्हाला पोटा पाण्यासाठी तिकडे जावं लागते, तुमच्या वडिलांनी चांगलं केलं असतं तर कशाला जायला लागलं असतं. आता मध्ये तर मी गावाला गेलो, तो आला, त्यांनी 2 राऊंड मारले वेरण्याच्या बाजूने, आणि मला म्हणतो आणि 4-5 लाखाची गाडी असेल. मी म्हणतो 16 लाखाची. काहीच नाही मला, दोन गोष्टी आहेत, एक तर आपल्या मुलाबाळांसाठी आणि आई वडिलांसाठी करा, आणि दुसरी गोष्ट त्याला ज्यांनी चिडवलंय ना, ज्यांनी बोललंय ना, त्यांची चिरवण्यासाठी करा. सर अगर आपको कोई बोलेगा ना, कोई कुछ भी बोलेगा, उसको कुछ नहीं बोलने, अचीवमेंट करके उसको ऐसा झापड़ मारने का ना, वो झापड़ उसको रोज लगना चाहिए, और उसको पता भी नहीं चलना चाहिए सारा लग रहा है किधर, लेकिन लग रहा है वो डायरेक्ट वाली को जाना पाहिजे. आई इच्छा आहे तुमच्या आयुष्यात अशी लोक आहेत ना, या लोकांना साल्यांना आहे ना करून दाखवायचं, आणि अशा लेवलला पोहोचायचं ना, ते स्वप्न सुद्धा नाही बघू शकले पाहिजे आपल्याला पर्यंत टच करणे. राईट करा. तुम्हाला सगळ्यांना आज सुरुवात करू, आणि सुरुवात करताना सनेज कॉर्नर निघा. सनेज कॉर्नर काय समजून घ्या, त्रास होणार आहे. मला सांगा, कुठलाही बिझनेसमॅन रस्त्यावर तुम्ही बघा,
असं झालं का? त्याच्या घरात कपाटात पैसे होते, उचलले पैसे, धंदा चालू केला, झालं का? असं काय केलं ते? आपल्याकडे लग्न करायला पैसे होते का? सांगू का माझी स्टोरी? माझ्या लग्नी थोडे 4,000 रुपये थोडा सोनं होतं. मी बायकोला सोनं केलं, मला सोनं केलं हप्त्यावर. आणि तो हप्ता, शेवटचा हप्ता बायकोच्या हातात तिथे आमची ओढ म्हणून परत काढली ती. बाय गॉड, शेवटचा हप्ता त्यांनी भरला. पण आज प्राऊड वाटतो सांगायला, तिचा बर्थडे होता. बर्थडेला मी तिला म्हणलं असा असा एक मित्र आहे आणि त्याने आपल्याला जेवायला बोलवले. आणि तिला मी घेऊन गेलो आणि डायरेक्ट दुकानात जाऊन तिला गळ्यातलं कानातलं नाकात तिला काय पाहिजे ते जवळपास 2 लाखाचं. बरोबर आहे. तर आपल्या परिवारासाठी हा निर्णय घ्यायचा आपल्याला. आणि करून करायचंय तर चांगलं करा. करून बघायचं असेल तर अजिबात करू नका. करून बघायचं असेल तर करू नका. लग्न करून बघितलं का आपण? काय केलं? डायरेक्ट केलं ना. संसार करून बघितलाय का? नाही. आपण जेवून बघतो का? नाही. मला मी जर म्हणलं खाली बसून बघतो, काय बघायचंय? डायरेक्ट ऍक्शन करायची. करून करायचंय, जोरदार कार्यक्रम करायचाय. सनेज कॉर्नरने सुरुवात करा. उसने पासने पैसे लागतील, इकडून तिकडून काय काय करावं लागेल. मी तर सुरुवात करताना आपल्याला मला म्हणले सर कमीत कमी आपल्याला 50,000 रुपये लागणार. मी म्हणलं शक्यच नाहीये, करू शकत. हा निगेटिव्ह माणूस, गरीब माणूस नाही, डेंजर असतो किंवा बघतच नाही काय ऑप्शन आहे का नाही. तो काय म्हणला डायरेक्ट सर मग शक्यच नाही. ते म्हणले कसं काय शक्य नाही, करू शकता. मी म्हणलं थांबा. तरी मी फोन काढला, म्हणलं सर माझ्या एका मित्राला फोन लावतो, ऐका. मित्राला फोन लावला. आता त्याच्याकडून मी हॉटेललाही पैसे घेतले होते, पोल्ट्रीला पैसे घेतले होते, सगळीकडे घेतले. मी त्याला फोन लावला, म्हणलं हा स्पीकर ऑन. मी म्हणलं हॅलो राहुल. तो म्हणला विजया पैसे सोडून मी म्हणलं देखो या अवकाश या आपली काही 50,000 रुपये काय आपल्याला आले का. पण मला त्या दिवशी त्यांनी एक गोष्ट शिकवली. एक पुस्तक आहे माझं फार फेवरेट पुस्तक आहे, तुम्ही पण वाचा. बनी सोच का बाळाचा. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे जर तुमच्या आयुष्यात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तुम्हाला तो अशक्य जरी वाटत असेल तरी तुम्ही कधीच असं म्हणू नका की हे होणार नाही. हे म्हणायचं नाही. त्याच्या जागेवर काय म्हणायचं पाहिजे? कुठलाही तुमच्या आयुष्यात तुम्ही हे वापरा. एकच विचार करायचा मी हे कसं करू शकतो. होणार नाही म्हणायचं नाही. काय विचार करायचा? हे कसं करू शकतो. तुम्हाला 11 रस्ते मिळतील असं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि मी हे जज केलं. तुम्ही पण जज करून बघा. 100% रस्ता मिळतोच. मला कसा मिळाला माहितीये? मी माझ्या 3 मित्रांना फोन केले. त्याच्यातल्या एकाने मला शिव्या दिल्या आणि दोघांनी पैसे दिले. आणि मी बिझनेसला सुरुवात केली आणि एका महिन्यात कधी न वेळेवर पैसे देणाऱ्या माणसांनी काय केलं माहितीये? आलेल्या पे आउट मधून थोडे थोडे पैसे त्या दोघांनाही दिले. ते दोघंही इम्प्रेस झाले. असं कसं काय? मी म्हणलं बिझनेसच असं आहे. ते म्हणलं आम्हाला करता येईल का? म्हणलं का नाही. नेत्यावर पूछपूछ ते पण बिझनेस मध्ये आले. असं करून दाखवायचं असतं. आहे का तयारी तुमची? तयारी असं करून सनेज कॉर्नरने मिळून करू. आयुष्यभर सोबत राहू, सुखदुःखामध्ये साथ देऊ आणि हॅपीनेस आपल्या लाईफ मध्ये आणण्यासाठी आपले महागुरु आहेत. त्या दिवसापासून अशोक परमत सर माझ्या आयुष्यामध्ये आले ना मित्रांनो, माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तुम्हाला सॉल्व्ह करायचे सगळे प्रॉब्लेम आमच्या सोबत. विश यू ऑल द बेस्ट. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू सो मच.